बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सरकार आज लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार आहे। पेपर फुटी रोखण्याकरता सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। परीक्षा व्यवस्थेत मोठ्या सुधारणांचा प्रस्ताव आहे। पेपर फुटीला आळा घालण्याकरता विधेयक मांडलं जाणार आहे। प्रत्येक राज्यात फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची तरतूदही असेल। दिल्लीतल्या लाठीचार्ज विरोधात आज सुनावणी आहे। पोलिसांच्या कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका आहे। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज विरोधात 2 याचिका दाखल आहेत। कोकरज जनता पार्टीच्या याचिकांवर आज सुनावणी होईल। राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात आहे। मुंबईसह विदर्भातील जिल्ह्यांना आज येलो अलर्ट आहे, तर कोकणाला देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येतोय। हवामान विभागाकडून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, सातारा, कोल्हापूरला देखील मुसळधार पावसाचा इशारा आहे। तर तिथं राज्यातील बहुतांश धरणांच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ आहे। धरणांमधील उपयुक्त जलसाठा 53.38% पोहोचलाय। गेले 4 ते 5 दिवसांपासून राज्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे। प्लास्टिकचा कचरा टाकणाऱ्यांविरोधात आता मात्र फौजदारी कारवाई होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयानं तसे मनपाला निर्देशच दिलेले आहेत। मुंबईतील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी अन्य परिसरामध्ये प्लास्टिकचा कचरा जो कोणी टाकेल त्याच्या विरोधात फौजदारी कारवाई करा असे आदेश आता देण्यात आलेले आहेत। उच्च न्यायालयानं नुकतेच मनपाला हे आदेश दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।